हॅलो नमस्कार। तर सकाळची गुड मॉर्निंग मस्त झाली आहे आणि आज आमच्या बाळाची बारशी आहे। तर आमच्या म्हणजे दीदींच्या बाळाची बारशी आहे, तर मग ती सेलिब्रेट करणार आहे। तर आजचा प्रोग्राम आहे, सकाळी सगळे पाहुणे काही आणि गावातील लोक यांना आम्ही जेवू घालणार आहे। संध्याकाळी सगळे गावकरी मिळून इथे भजन करणार आहे आमच्या घरी। तर मग ती रात्री अशी गाजवली जाते असं म्हणते बारशी, तर मग ते होणार आहे आज। तर मग मी रेडी झाले। माझं सकाळचं काम म्हणजे काम आज फक्त कपडे धुणे होते, घर वगैरे झाडणे होते, स्वयंपाक तर नाही केलाय आज, तिकडंच स्वयंपाकी सगळं जेवण वगैरे। तर मग आता चला दाखवते तुम्हाला काय होतं अजून। तर सर्वांची आता जेवण चालली आहे आणि जिलेबी काढायचं काम चालू आहे। हे सगळे लोक आले होते इथं, पहिली पंगत बसली जेवणासाठी। पायलच्या ब्लॉगसाठी शूटिंग करतोय मी बरं का, कारण ती तर नाही येणार माणसांमध्ये शूटिंग करण्यासाठी। सगळे पाहुणे आले, वाढायला ये आम्ही भाऊ सगळे। खूप आग्रह करता बरं का जेवणाला, बळच 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 बळच। रॉकी आमचे बाबा आणि त्यांचे मित्र तिकडे बसले। घ्या खाऊन तेवढी, काय होतं त्याला। अजून जवळपास एक पंगत बसणार आहे आणि सगळ्यांसाठी जिलेबी गरमागरम काढायचं काम चाललंय। कशी दिसते गमिला टाक, मी झाडू मारतो। सगळ्यांचं जेवण झालं की तर झाडू मारून म्हणजे दुसरी पंगत बसेल नाही तर। हा लास्ट घ्या, लास्ट। हा आम्ही आलोय आता। दीदींच्या इथला कार्यक्रम झालाय, मस्त झाला होता, जेवण वगैरे केलं आणि भरपूर वेळ चाललोय आम्ही आता तरी इकडं। आणि त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला। खूप पाहुणे आले होते, दिवसभर चहा पाणी जेवण खावण याच्यातच गेला। काय काय करत होते? बघत होतो पाहुण्याने आणले मिठाईचा वास घेत होतो फक्त। कुछ मला वाटलं खाल्ली काय। नाही, खायचं बंद केलं मी आता, माझे डोळे उघडले। बघू उघडले कारण आता जर मी खायचं नाही थांबवलं तर माझ्या सवयी मला एक दिवस खाऊन घेतील। ओ, त्यामुळे मला स्वतःला डीप सेंटेन्स। येस ब्रो। आता काय बनवू तुमच्यासाठी? माझ्यासाठी माझा रात्रीचा फिक्स जो डाएट आहे तो बनव, मुगाचे धिरडे। यस, मुगाचे धिरडे। तर जेवण वगैरे झालंय, सगळं आवरलंय मस्त। आज मुगाचे धिरडे केले होते, म्हणजे मूग आहे ना त्यांना गिरणीमधून काढून घेतलं, त्याचं असं पीठ बनवलं आणि त्याचे धिरडे बनवतो आम्ही। तर यांनी डाएट सुरू केलंय, तर यांना पण ते खायचे असते म्हणून मग आज आम्ही पण खाल्ले। आम्हाला सगळ्यांना कमी कमी भूक होती ना, तर मग खाऊन घेतले आम्ही पण। मी सगळ्यांसाठीच बनवले। आणि आत्ताचा प्रोग्राम आहे भजन, म्हणजे आमच्या घरी आज होणार आहे भजन बारीचं, जे की 2-3 तास चालेल मस्त। आणि अजून काय हो, बस भजन ऐकायचं आणि टाइमपास करायचं। भजन ऐकायचं आणि टाइमपास करायचं। Bye.